मॉम हेल्थ केअर महाड सेंटरमध्ये स्वागत आहे. आज आपण मेघा आरती आई आणि परिवार यांच्याकडे मॉम मॅट डिलिव्हरी करायला आलेलो आहोत. तर आईला आपण थेरपीचा अनुभव जाणून घेऊया आणि ही मॉम मॅट कशा प्रकारे ही वापरण्यासाठी घेतली त्याचा थोडासा आपण अनुभव घेऊया. नमस्ते आई. नमस्ते. आपलं नाव सांगा. मेघा आरते. आई, थेरपीला तू यायच्या आधी काय काय त्रास होते? मला सगळे जॉईंट पेन होते. मी अशी मांडी घालून पण बसत नव्हती अजिबात. पण इथे खूप बरं वाटायला लागलं. आता 2 महिने होऊन गेले मला येते. खूप मला बरं वाटलं आणि माझ्या म्हणजे विचार करण्यात किंवा याच्यात एक प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी खूप म्हणजे एकदम त्रास होत होता मला. मग 2 महिने सेंटरला येऊन रोजच्या रोज थेरपी घेऊन कितपत असं अजून काय काय रिझल्ट वाटतोय तुला? नाही, खूप बरं वाटतंय. माझं मणक्याचंच ऑपरेशन आहे ते आता बघू पुढे काय. पण मला जे म्हणजे पूर्णच सगळं दुखत होतं ना बॉडी, ती खूप फरक यायला लागला. वजनात थोडासा फरक झाला, कमी झालं. आणि बाकी इतर पण असे अनुभव खूप चांगले आले आणि मेन सेंटरला आलं की खूप बरं वाटतं. नमस्ते ताई. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव सोनिया आरते. थेरपीला किती दिवस येत आहे? आता मला साधारण 1.5 महिना झाला. पहिले सुरुवातीला मम्मी येत होती, स्टार्टिंग केली तिने. आणि मग जरा त्या दरम्यान थोडंसं माझे पण डिलिव्हरी झाल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स, ब्लड टेस्ट केल्या होत्या. मग त्याच्यामुळे थोडंसं व्हिटॅमिन डी कमी आलं आणि थोडंसं वेटचा पण प्रॉब्लेम आहे आणि हार्मोन्स इम्बॅलन्स झाले होते. तर मम्मी म्हटली तू यायला तर सुरुवात कर, आपण बघूया. म्हणजे बाकीचे औषधं गोळ्या काही ते आता चालू होत्याच, पण त्याच्यापेक्षा मग आपण मॅट चालू करू असं म्हणून मग मी यायला सुरुवात केली. आणि आता खूप बरं वाटतंय. म्हणजे जे व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे जे त्रास होत होता, पाय दुखणं किंवा म्हणजे असं एकदम थकल्यासारखं व्हायचं सारखं, तर ते खूप कमी झालं. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की एक दिवसभराचा जो फ्रेशनेस जो राहतो, आपल्याला जी एनर्जी राहते ती मॅटमुळे खूप चांगली वाटायला लागली किंवा छान वाटायला लागलं, दिवसभर फ्रेश वाटायला लागलं. तर आता मॉम मॅट घेण्यामागचा काय उद्देश आहे? खरं तर म्हणजे मॉम मॅट घ्यायचा हा उद्देश एवढाच आहे की आमच्या बरोबर घरातल्या सगळ्यांना पण मॉम मॅटचा काय म्हणूया थेरपी घेता यावी आणि फायदा घेता यावा. कारण काय होतं, जेंट्स लोकांना सेंटरला येणं त्यांच्या कामाच्या गडबडीत याच्याकडून शक्य नसतं. मग त्यापेक्षा घरी घेतली की त्याचा जास्तीत जास्त वापर होईल, जेंट्सला पण होईल, आम्हाला पण होईल. तिथे आता येऊन आपण 20 मिनिटाची थेरपी घेतो, पण घरी असल्यानंतर आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी शक्य झालं तर रात्रभर सुद्धा थेरपी म्हणजे मॅट चालू ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर सगळ्यांना, लहान मुली आहेत घरामध्ये, त्यांना पण त्याचा फायदा होईल. या दृष्टीने आम्ही विचार केला की आपण मॅट घरी घेऊया. मला चेअरचा पण खूप फायदा झाला. कमरेत एकदम बसल्यावर जे मसाज होतं ना प्रॉपर जॉईंट ना, एवढं बरं वाटतं ना, फ्रेश वाटते. म्हणून सकाळी पहिली किती गडबड असते तरी मी सेंटरला धावते येतात अगदी. आणि तो दिवस चांगला जातो. बरोबर आहे. आणि आईचं सेंटरमध्ये, आईचं पण आणि ताईचं पण भरपूर सारा म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात. कुठलाही कार्यक्रम असो, काही असो, प्रत्येक गोष्टीला धावत पळत इथून येत असतात. तर थँक्यू, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं. कारण दोघींना सुद्धा आजार भरपूर होते, पण हळूहळू ते कमी व्हायला लागलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा बरेच असे फॅमिली मेंबर्सना त्रास आहेत, परंतु आता हळूहळू तेही कमी होऊन जातील. तर या दोघींनी छान असा निर्णय घेतलाय. मुलीसारख्या राहतात, सासू सुना असून पण एकमेकीला मैत्रिणीसारख्या म्हणजे वागवतात. तर असं कमी बघायला मिळतं. तर त्या निर्णय हा दोघींचाच आहे. आई पण बोललेल्या, आम्ही जे दोघी बोलू तेच खरं आमच्या घरात असतं. तर मग असा छान निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आपली मॉम मॅट कशी आहे? लय भारी. आणि मेन म्हणजे सौरभ सर आणि ऐश्वर्या मॅडम लय भारी. आणि आमच्या एंजल पण लय भारी. खूप मॉम मॅट लय भारी. मॉम मॅट लय भारी. सौरभ सर लय भारी. महाड सेंटर लय भारी. ऐश्वर्या मॅडम लय भारी. आरते परिवार लय भारी. आणि आपल्या एंजल पण लय लय भारी. भारी. आणि त्यांच्यामुळे आम्ही खूप येतो आनंदात. एवढ्या त्या छान करतात ना आम्हाला सपोर्ट.
ही मॉमॅट म्हणजे आपली लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आपण काय आपले जे काही सेव्हिंग्स आहेत ते आपण बँकेत ठेवतो का आता आपल्याला पुढचे रिटर्न्स मिळायला पाहिजेत म्हणून. पण मी असं म्हणेन की ही मॉमॅट म्हणजे आपल्या हेल्थचा पुढचा रिटर्न आपल्याला खूप चांगले मॅट देणार आहे. त्यामुळे सगळ्यांना असं सांगेन की ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून खरेदी करा. तरुण पिढी थोडीशी ह्याच्याकडे वळत नाही किंवा वळायला तयार होत नाही, पण त्यांनी सुद्धा अवश्य याचा अनुभव घ्यावा असं मी नक्की सांगेन. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.